नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, माहे मे 2026 पेड इन जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 13 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक व निवडणूक व अन्य कामाकरता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कालावधीसह माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच निवडणूक व अन्य कामात प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधित प्राथमिक शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थांमधील शिक्षक निवडणूक अन्य कामाकरता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपल्या स्तरावरून उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर सादर करण्यात आलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर ते कार्यालय प्रमुखांशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्याचे सूचित करण्यात आले। तसेच सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतर शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर शिक्षकांचे माहे 2026 इन माहे 2 जून 2026 पासूनचे वेतन अदा होणार नाही यावर दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले। बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।